नमस्कार. काल एकाच दिवशी दोन मैदाने पार पडलेली आहेत. एक मैदान बत्तीस शिराळा येथे पार पडलेले आहे, तर दुसरे मैदान चोराडे येथे पार पडलेले आहे. बत्तीस शिराळा या मैदानावर बागड आणि पैलवानांचा सर्जा यांना एक नंबर मिळालेला आहे. गेल्या एक महिन्यापासून बागड हा बैल आजारी होता आणि आजारपणातून चांगला झाल्यानंतर हे बागडचे पहिलेच मैदान आहे आणि या पहिल्याच मैदानावर त्याने एक नंबर केलेला आहे. त्याचा पैरा होता तो म्हणजे या मैदानावरचा पैलवानांचा सर्जा. तर तिसरा क्रमांक या मैदानावर रायफलला मिळालेला आहे आणि बलमा हा चौथ्या क्रमांकावर थांबलेला आहे. त्यानंतर याच मैदानावर बकासूर आणि बकासूरला पैरा होता तो फाजिलराव यांना दोन्ही गटांमध्ये अपयश आलेले आहे. गट क्रमांक 6 मध्ये बकासूर आणि फाजिलरावची गाडी ही लॉबीटच ठरली. त्यानंतर गट क्रमांक 14 मध्ये तीच गाडी पुन्हा पळवण्यात आली आणि 14 मध्ये ही गाडी फॉल ठरलेली आहे. तर बकासूरला ही 67 लागलेली आहे. मागे झालेल्या सुळेवाडीच्या मैदानावरही बकासूर अपयशी ठरलेला होता आणि आत्ता या 32 शिराळ्याच्या मैदानावरही बकासूर अपयशी ठरलेला आहे. तर पाहूया पुढील मैदानावर बकासूर कोणत्या कमबॅक करण्यास यशस्वी ठरत आहे. त्यानंतर काल एक मैदान दुसरे पार पडले ते म्हणजे चोराड्याच्या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा धावत होता आणि त्याला पैरा होता मल्हारचा. मल्हार हा नवीन खरेदी आहे. मल्हार आणि सर्जा हे गट पास झाले आणि शेमीमध्ये अटीतटीच्या लढतीमध्येही ते विजयी ठरले आणि फायनलला एक नंबर घेण्यातही यशस्वी ठरले. फायनललाही अटीतटीची लढत पाहावयास मिळाली आणि सर्जा आणि मल्हार हे विजयी ठरलेले आहेत. तर सर्जा प्रेमींना त्याचबरोबर बागड प्रेमींना आणि बकासूर प्रेमींना खूप खूप धन्यवाद. बैल पुढे असेच धावत राहतील आणि मैदाने जिंकत राहतील. बकासूरला आता सध्या 2 मैदानांवर अपयश आलेले आहे आणि मागे झालेल्या सुळेवाडीच्या मैदानावर सर्जासुद्धा शेमीमधून बाहेर पडलेला होता, परंतु सर्जाने आता या चोराड्याच्या मैदानावर एक नंबर केलेला आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.